कमी तेलकट तरीही खुसखुशीत असा चिकन समोसा कसा तयार करायचा हे आज आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या YouTube चॅनलमध्ये। रेसिपीतले बारकावे अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर समोसाच्या पारीसाठी आपण मैदा भिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा आणि त्यासाठी पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि चमच्याने म्हणाल तर 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। यात आपण 1 चमचा ओवा घालून घेणार आहोत, ज्याला आपण थोडं हातावर क्रश करून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे आपण पाव चमचा काळी मिरी पावडर घालणार आहोत। ही ऑप्शनल आहे, पण घातली तर चव अगदी छान येते। चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याला मोहन देऊन घेणार आहोत। मी इथे 1.5 पळी, जी रोजच्या वापरातली तेलाची पळी असते त्याने 1.5 पळी तेल घालून घेतलेले आहे। या ऐवजी तुम्ही तुपाचं देखील मोहन देऊ शकता। आता दिलेलं मोहन हे मैद्याला अगदी व्यवस्थित लावून घेऊया, जेणेकरून समोसा हा अगदी खरपूस तयार होईल। दिलेलं मोहन योग्य आहे की नाही यासाठी आपण पिठाची अशी मूठ वाळून बघणार आहोत। मूठ वाळली गेली की आपण दिलेलं मोहन हे अगदी योग्य आहे असं समजावं। आता आपण त्यात थोडं थोडं साधं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेणार आहोत, कारण मळलेलं पीठ हे घट्ट असेल तरच समोसा खरपूस येतो, नाहीतर मग तो मऊ पडू शकतो। आता या पिठाला आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून देणार आहोत। इथे मी 250 ग्रॅम चिकनचा खिमा घेतलेला आहे। स्वच्छ धुवून आपण चिकनचा खिमा घेतलेला आहे। आता आपण त्याला शिजवून घेणार आहोत। इथे मी कढई तापत ठेवलेली होती, त्यात आपण 1 पळी तेल घालून घेणार आहोत आणि चिकनचा खिमा घालून घेतलेला आहे। हा खिमा आपल्याला कढईतच शिजवायचा आहे। आपण यात 1 लहान चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे। जर हा खिमा आपण कुकर मध्ये शिजवला तर त्याला पाणी सुटतं, जे आपल्याला नकोय, म्हणून आपण त्याला कढईतच शिजवून घेणार आहोत। खिमा शिजवताना आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये। आता हे नीट मिक्स झाल्यावर आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि झाकणावर आपल्याला कुठेही पाणी ठेवायचं नाहीये। 5 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघितलं तर त्याला अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यातच तो खिमा अगदी छान असा शिजणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे। पुन्हा आपण त्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊन अजून आपण त्याला 8 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत। पुन्हा एकदा बघूया। मगाशी जे खिम्याला पाणी सुटलेलं होतं ते अगदी आता आटलेलं आहे आणि खिमा अगदी कोरडा झालेला आहे। आपण खिमा कसा शिजलाय ते चेक करून बघूया। खिमा हा अगदी छान शिजलेला आहे। आता आपण याला एका वाटीत काढून घेऊया। इथे सगळा खिमा आपण एका वाटीत काढून घेणार आहोत। आता त्याच कढईत आपण पुन्हा एकदा 1 पळी तेल घालून घेणार आहोत आणि यात मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत। आपण अगदी थोडं मीठ घालणार आहोत, कारण आपण खिमा शिजवतानाही त्यात मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडं बेतानेच मीठ घालूया। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया। यात मी आलं लसणाची पेस्ट घातली होती, पण एडिट करताना चुकून ते डिलीट झालं। आता आपण यात छोटा चमचा हळद घालून घेणार आहोत। इथे मी 1 मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला आणि अगदी छोटा चमचा काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे आणि हे सगळे कोरडे मसाले आपण कांद्यात नीट व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता यात आपण शिजवून घेतलेला खिमा घालून घेणार आहोत। आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं मिश्रण खूप कोरडं आणि मोकळं वाटतंय, याला बाइंडिंग यावं म्हणून आपण यात एक छोटासा उकडलेला बटाटा घालून घेणार आहोत, जेणेकरून चिकनच्या सारणाला अगदी छान असं बाइंडिंग येईल आणि ते समोस्यामध्ये चिकटून बसेल। बटाटा ही आपण यात
मिक्स करून घेतलेला आहे। यात आता आपण अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा कोथिंबीर एकदा मिक्स करून घेतल्यावर हे सगळं मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। इकडे पीठ अगदी छान मुरलं गेलेलं आहे, अर्धा तास झालेला आहे। पुन्हा एकदा आपण त्याला मसळून घेऊया। मैदा हा अगदी घट्ट असा मळला गेलेला आहे, यामुळेच समोसे अगदी खरपूस येतील। चिकनचं सारणही अगदी छान थंड झालेलं आहे। आता आपण भिजवलेल्या मैद्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेणार आहोत। इथे मी 4 गोळे करून घेतलेले आहे आणि बाकीचं पीठ हे आपण झाकून ठेवून देणार आहोत। आता समोसेच्या पारीसाठी आपण अगदी पुरीपेक्षा नेहमी आपण जी पुरी लाटतो त्यापेक्षा थोडी मोठी आणि लांबोळ्या आकारात आपण समोसेची पारी ही लाटून घेणार आहोत। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही आपल्याला लाटायचं नाहीये। खूप जाड आपण ठेवलं तर ते कच्चं राहण्याची शक्यता असते आणि हवं तेवढं खरपूस येत नाही। तुम्ही बघू शकता या जाडीचं आपण पारी ही लाटलेली आहे। आता अगदी व्यवस्थित बघा, सेंटर पासून आपण मध्यावर फोल्ड करून घेतलेली आहे आणि दुसरी बाजू त्यावर अगदी थोडी पुढे फोल्ड करून खालून बोटाचा आधार देऊन वरून अंगठ्याने प्रेस करून आपण दोन्ही बाजू या अगदी बंद करून घेतलेल्या आहेत आणि त्याला असं कोणाचा आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण त्यात सारण भरून घेऊया। खूप जास्त ही सारण आपल्याला भरायचं नाहीये आणि इथे आपण समोसा बनवताना कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये। आता त्याच्या विरुद्ध दिशेला अगदी छोटीशी चून आपण घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी छोटी चून घेतलेली आहे आणि या दोन्ही बाजू अगदी घट्ट अशा बंद करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आतलं सारण हे बाहेर निघणार नाही। आणि सुरुवातीला अगदी छोटे छोटे समोसे बनवा आणि हे वरचं टोक आपण थोडं दाबून त्याला थोडं खेचून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती पटकन आणि सुंदर असा समोसा तयार झालेला आहे। मी परत तुम्हाला एक समोसा करून दाखवते। याचा जो मध्यभाग आहे इथून आपण एक बाजू दुमडून घेणार आहोत आणि दुसरी बाजू अगदी त्याच्या थोडी वर अशी दुमडून घेणार आहोत। आतून बोटांचा आधार देऊन वरून अंगठ्याने त्याला हलकसं प्रेस करून घेणार आहोत। छान असा कोणाचा शेप तो तयार होईल। त्यात आपण सारण भरून घेऊया। इथे कुठेही पाण्याचा वापर आपण केलेला नाहीये। आता त्यात सारण भरल्यावर आपण मागच्या बाजूला अगदी छोटीशी इथे आपण चून घेऊया। अगदी काळजीने बघा, इथे छान अशी छोटीशी आपण चून घेतलेली आहे आणि या दोन्ही बाजू अगदी घट्ट अशा बंद करून घेणार आहोत, जेणेकरून समोस्यातलं आतलं सारण हे तेलात तळताना बाहेर निघणार नाही। अगदी घट्ट असं बंद करून घेऊया आणि वरचं टोक थोडं बंद करून हलकसं आपण त्याला वर खेचून घेऊया। तुम्ही समोसेचा शेप बघू शकता, अगदी परफेक्ट आणि मस्त छोटूसा समोसा हा तयार झालेला आहे। आता आपण उरलेले समोसे करून घेऊयात। इथे मी उरलेले सगळे समोसे करून घेतलेले आहे। आता लगेच आपण त्यांना तळून घेणार आहोत। इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। तेल कसं तापलंय हे बघण्यासाठी आपण त्यात पिठाचा अगदी छोटासा गोळा घातलेला आहे। तो अगदी मस्त वर आलेला आहे, म्हणजे तेल अगदी योग्य आपल्याला हवं तसं गरम झालेलं आहे। आता आपण त्यात एकाच वेळी खूप सारे समोसे घालायचे नाहीयेत। सुरुवातीला आपण 2च समोसे इथे घालणार आहोत। सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे, पण नंतर मात्र मीडियम फ्लेमवरच आपण समोसे तळून घेणार आहोत। नाहीतर समोसे वरून कलर लगेच बदलवतील पण आतून मात्र कच्चे राहतील आणि हवेत तसे खमंग होणार नाहीत। म्हणून ही काळजी नक्की घ्या।
मीडियम आचेवरच समोसे तळा. फक्त सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम ही हाय ठेवा. तुम्ही बघू शकता समोस्यातलं सारण कुठेही बाहेर निघालेलं नाहीये. अगदी परफेक्ट असे समोसे हे तयार झालेले आहेत. आता त्याला हलकासा कलर बदलायला लागलेला आहे. आपण अजून थोडा कलर त्याचा गडद करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा कलर समोस्यांना आलेला आहे. आता आपण ते टिश्यू पेपरवर काढून घेऊया. घरात जर लहान मुलं असतील तर समोसे हे छोट्या आकाराचे बनवा, त्यामुळे त्यांना ते जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतील. आता आपण समोस्याची दुसरी बॅच तळून घेऊ. आता मी इथे 3 समोसे घालून घेते. ते सुद्धा आपण सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवू आणि नंतर मीडियम आचेवर समोसे तळून घेणार आहोत. ह्या समोस्यांचाही कलर आता छान बदलला आहे. आता दुसरी बॅच ही आपली तळून झालेली आहे. उरलेले सगळे समोसे आपण असेच तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या कलर मध्ये समोसे तळून झालेले आहेत आणि त्याला जे हे छोटे छोटे असे बबल्स आलेले आहेत, यावरून समोसा किती क्रिस्पी आहे हे दिसतं. अगदी एकही समोसा तेलात फुटलेला नाहीये. अशा प्रकारे कमी तेलकट आणि खुसखुशीत असे समोसे तयार झालेले आहेत. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.